चेंडूची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. सुमित सपकाल हलकासा स्टर केला गेला ऑन साइडला. क्षेत्रक्षण मात्र चेंडू खाली येतो तिथे सुद्धा धावा मिळतील. एकच धावा, एका धावेनं मात्र संघाचं खातं खोलतंय. या आमच्या स्वराज्य ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य योगेश दादा मावसर यांचा देखील हेतुचित मान सन्मान केला जातोय. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवले. त्याचा देखील हेतुचित मान सन्मान केला जातोय. आमच्या गावातील योगेश दादा मावसरांचा देखील हेतुचित मान सन्मान केला जातोय. जवळ पुढचा चेंडू असेल नितीनचा. इथे सुद्धा हलकासा स्टर केला गेला. एक धाव मिळते. दुसरी धावेचा मात्र प्रयत्न होणार का? मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. मिळतील 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 3 या आकड्यावरती. पुढचा चेंडू असेल नितीनचा. इथे सुद्धा हलकासा स्टर केला गेलाय. तिथे मात्र क्षेत्रक्षण बघायला मिळतोय. तिथे काय घडतंय? तिथे सुद्धा मिळतील 1 धावा. 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 4 या आकड्यावरती. एका बाजूला जर विचार केला गेला तर एका बाजूला असेल शिवतर विभागातील कसबी शिवतर संघ आणि दुसऱ्या बाजूला असतील वरण विभागातील रामबाग कुंभारकोण. पुढचा चेंडू असेल नितीनचा. इथे सुद्धा निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. कोणती धाव येत नाही. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल नितीनची. पुढचा चेंडू असेल नितीनचा. इथे सुद्धा खुला टप्प्याचा चेंडू होता. ऑफ साइडला मात्र स्टर केला गेला. क्षेत्रक्षण चेंडू खाली येतोय. तिथे काय घडतंय? तिथे मात्र मिळतील 4 धावा. सुमितच्या बॅट मधून मात्र पहिला चौकार येतोय. या चौकारीच्या साहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पोहोचली गेली 8 या आकड्यावरती. थोडस खराब क्षेत्रक्षण आपल्याला बघायला मिळतंय कसबी शिवतर संघाच्या माध्यमातून. सायकल असेल सुमित. तिथे सुद्धा यार्क पद्धतीचा चेंडू होता. तिथे चांगला समाचार घेतला. तिथे सुद्धा धावा मिळतील 1च धावा. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 9 या आकड्यावरती. सनी माळुसरे यांचं देखील आगमन झालेले आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हेतुचित मान सन्मान केला जातोय. सनी माळुसरे. तर पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जर बघितली तर 9 आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल दुसऱ्या षटकामध्ये विशाल. सलामीला आली जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. सुमित सपकाळ आणि नारायण धनावडे. इथे सुद्धा पहिल्याच पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू. 1 अवंतर धाव मिळते. 1 अवंतर धावीने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली 10 या आकड्यावरती. 10 आकडा म्हटलं की भारतरत्न सर सेनापती सर सचिन रमेश तेंडुलकर जर्सी नंबर आपल्याला स्कोर वरती पाहायला मिळतोय या रामबाग कुंभारकोण संघाचा. इथे सुद्धा मोठा फटका आला सुमितच्या बॅट मधून. इथे जेल होणार का? इथे मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. मिळतील 4 धावा. चौकार. सुमितच्या बॅट मधून आलेला दुसरा चौकार.
चांगली सुरेख गोलंदाजी बघायला मिळते तितकाच इथेच मात्र एक धाव मिळते. इथे सुद्धा खराब क्षेत्राची आपल्याला बघायला मिळते कसबे शूटर संघाच्या माध्यमातून. तिथे सुद्धा मिळतील 2 धावा. 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 16 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे सुद्धा सुरेख गोलंदाजी म्हणावं तितकं थोडंसं खराब क्षेत्राचे बघायला मिळते. तिथे सुद्धा धावा मिळतील 1 धावा. 1 धावीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये लागली गेली 17 या आकड्यावरती. चांगलासा धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते रामबाग कुंभारकोंड संघाच्या माध्यमातून. इथे सुद्धा हलकासा टर्न केला गेलाय ऑफ साइडला. तिथे सीधा क्षेत्रसेन चेंडू खाली येतोय. 1 धाव मिळते. दुसरी धावेचा मात्र प्रयत्न होणार का? रेस लागली गेली. तिथे सुद्धा काय घडतंय मैदानाच्या बाहेर जावं लागतंय सुमित सपकालला. इथे सुद्धा धावचित बाद होतोय सुमित. मिळतील 1 धावा. 1 धावीने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 18 या आकड्यावरती. विनोद पवार यांचा देखील हेतुचित मान सन्मान केला जातो या स्पर्धेच्या वतीनं. विनोद पवार बडोदा. इथे सुद्धा पंचांचा इशारा येतोय या स्क्वेअर चेंडू. पंच धावा किती? 3 ना. वाईट प्लस 2 धावा असे एकूण 3 धावा. 3 धावीने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 21 या आकड्यावरती. डान्सिंग पायचा जर उपयोग केला गेला इथे मात्र काय घडतं? झेल होणार का? इथे सुद्धा झेल सुटला गेलाय. तो सुटलाय म्हणजे नारायण धनावडेचा. तिथे सुद्धा 2 धावा मात्र कंप्लीट होते. या 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 23 या आकड्यावरती. नक्की जर हा झेल झाला असता तर कुठंतरी रामबाग कुंभारकोंड संघ अडचणीत नक्कीच झाला असता. झेल सुटल्यानंतर मात्र नारायण धनावडे मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवणार का? इथे तुझा हलकासा स्टर केला गेला. इथे झेल होणार का? झेल खाली क्षेत्रक्षण. इथे सुद्धा झेल सुटल्या गेलाय. तिथे सुद्धा धावा मिळतील 2 धावा. या 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 25 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती असेल सुजल. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. पहिला चेंडू मात्र पंचांचा इशारा आला. नो चेंडू. तिथे मात्र चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये. मिळतील पंच धावा किती? एकूण 3 धावा. या 3 धावीने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 28 या आकड्यावरती. येणारा चेंडू मात्र फिट असेल प्रशांत धनावडे साठी. इथे सुद्धा हलकासा स्टर केला गेलाय ऑन साइडला. क्षेत्रसेन चेंडू खाली येतोय. थोडस खराब क्षेत्रसेन बघायला मिळतंय. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. मिळतील 4 धावा. चौकार.
पुढचा चेंडू असेल तिथे सुद्धा आकाश स्टर केला गेलाय समोर क्षेत्रशी मात्र चेंडू खाली येतोय मयुरेश थोडस खराब क्षेत्रशी बघायला मिळतंय त्याआधी मात्र 2 धाव मात्र कंप्लीट होताना बघायला मिळतील या 2 धावेनं संघाची धावसंख्या जर विचार केला गेला ना 34 या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळते इथे सुद्धा पंचांचा इशारा येतोय स्क्वेअर चेंडू एका धावेनं संघाची धावसंख्या पोहोचली गेली 35 या आकड्यावरती संघाची धावसंख्या जर बघितली तर पोहोचली गेली 35 या आकड्यावरती चांगलीशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते प्रशांतच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गावरती असेल सुजल पुढचा चेंडू असेल इथे सुद्धा हलकासा स्टर केला गेला मात्र यष्टिकाची चूक आपल्याला बघायला मिळते तिथे सुद्धा धावा मिळतील 1 धावा एका धावीने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 36 या आकड्यावरती इथे सुद्धा हलकासा स्टर केला गेला ऑफ साइडला क्षेत्रचे मात्र चेंडू खाली येतोय काय करते चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळतंय तिथे सुद्धा धावा मिळतील 2 धावा या 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 38 या आकड्यावरती पुढचा चेंडू असेल सुजलचा इथे सुद्धा पंचांचा इशारा येतोय या स्क्वेअर चेंडू एक अवंतर धाव मिळते एक अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 39 या आकड्यावरती इथे सुद्धा हलकासा स्टर केला गेला ऑफ साइडला मात्र चेंडू खाली क्षेत्रक्षण चांगला येतोय चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळतंय तिथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये तिथे सुद्धा धावा मिळतील 1च धावा एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 40 या आकड्यावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील नितीन पुढचा चेंडू इथे सुद्धा हलकासा स्टर केला गेला ऑफ साइडला मात्र मिळतील 2 धावा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये या 2 धावीने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 42 आणि 43 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करून ठेवले गेले रामबाग कुंभारकोंड संघाच्या माध्यमातून पुढील होणारा सामना एका बाजूला पारमाची वाडी आणि भावे पठार दोन्ही संघाच्या कर्णधारण टॉससाठी यायचंय पारमाची वाडी आणि भावे पठार चला कर्णवडी आहे आणि पारमाची दोन्ही संघाच्या कर्णधारण टॉससाठी यायचंय कर्णवडी आहे आणि पारमाची
चला करवडी संघाचं सर्व खेळाडू आपण समोरच्या कक्षामध्ये यायचंय. पुढील आपला मॅच आहे पारमाची आणि कर्णवडी. साहिल पवार यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील होणारा सामना कर्णवडी आणि पारमाची. नितीन पवार चला कर्णवडी हे संघाचे सर्व खेळाडू आपण कॉमेंट बॉक्स मध्ये यायचं. कर्णवडी पुढील होणारा सामना कर्णवडी आणि पारमाची. या पुढील होणाऱ्या स्पर्धेचा मात्र टॉस करतील आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पवार यांच्या हस्ते मात्र पुढील होणाऱ्या स्पर्धेचा मात्र टॉस होईल. चला कर्णवडी या संघाचा सर्व खेळाडू आपण यायचे. आपला पुढील होणारा सामना आहे पारमाची सोबत कर्णवडी हे संघ. कर्णवडी संघाने मात्र टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले पारमाची संघाला. जवळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती असेल सुमित सपकाल आणि मयुरी षष्ठायकीला असेल. पहिला चेंडू हलकासा स्टर केला गेला, तिथे सुद्धा मिळतील एक धावा. एक धावेने मात्र श्री गणेश होते कसबी शितर संघाचं. कसबी शितर संघाची मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. एका बाजूला मयुरेश आणि सुजल, तर गोलंदाजी मार्कवरती असेल रामबा कुंभारकोण संघाकडून सुमित सपकाल. इथे सुद्धा मोठा फटका आला सुजलच्या बॅट मधून. इथे झेल होणार का? इथे मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार मिळतील 6 धावा. कर्णवडी बीट संघाने मात्र लाईनमॅन थांबायचंय. आपण षटकारावरती आहात, आपण लाईनमॅनचं काम करायचंय. हो, इथे मात्र हलकासा स्टर केला गेलाय, मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. मिळतील 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 9 आकड्यावर.
अक्षय डिके यांचा देखील यशोचित मान सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या वतीनं. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फटका आला सुजलच्या बॅट मधून. पुढचा चेंडू इथे सुद्धा आकाश स्टेअर केला गेला ऑफ साईडला. एक धाव मिळते, दुसऱ्या धावचा मात्र प्रयत्न होणार का? चांगलं क्षेत्रक्षम बघायला मिळतंय. त्याआधी मात्र 2 धाव मात्र कंप्लीट होताना बघायला मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 11 या आकड्यावरती. स्वप्नी पवारच्या असते मात्र अक्षय डिगेचा मात्र यशोचित मान सन्मान केला जातोय. जाऊया पुढचा चेंडू. इथे सुद्धा मोठा फटका आला सुजलच्या बॅट मधून, मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. मिळतील 6 धावा. षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 17 या आकड्यावरती. पंचांचा इशारा येतोय मात्र पहिले षटक इथे मात्र समाप्त आपल्याला बघायला मिळतील. किशोर पवार, आपण कॉमेंट बॉक्स मध्ये यायचे. किशोर पवार गोलंदाजी मार्कवरती असेल. पुढचा चेंडू पंच. पंच आपलं काय डिसिजन असेल ते सांगायचंय. नो चेंडू. इथे मात्र पंचांनी नोंद दंडित केलाय. मिळतील 1 धावा. 1 धावेने संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळते. येणारा चेंडू मात्र फ्रीड असेल. पंच आता धावा किती? 1-2. 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळते. येणारा चेंडू मात्र फ्रीड असेल सुजलसाठी. गोलंदाजी मार्क वरती असेल स्वप्नील. इथे सुद्धा डान्सिंग पायाचा उपयोग केला गेलाय, मात्र कोणती धाव येत नाही. या चेंडूवरती निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय या स्वप्नीलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू असेल स्वप्नीलचा. इथे सुद्धा हलकाचा स्टर केला गेलाय, मात्र 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होणार का? तिथे सुद्धा धावा मिळतील. 1 धावा. 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 20 या आकड्यावरती. अजून जर विचार केला गेला ना तर 23 धावेची गरज असेल. 10 चेंडू आणि 23 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. जवळ मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू असेल स्वप्नीलचा. इथे सुद्धा हलकासा स्टर केला गेलाय. समोर क्षेत्रक्षण चेंडू खाली येतोय. तिथे सुद्धा खराब क्षेत्रक्षण बघायला मिळतंय, मात्र चेंडू येतो सीमारेखा पार. मिळतील 4 धावा. चौकार. करण पवार, आपण कुठे असाल तर
समोरच्या कक्षामध्ये आपले पुढील मॅच आहे करण पवार. पुढचा चेंडू इथे मोठा समाचार घेतला. इथे सुद्धा पाठवलं चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय मयुरेशच्या बॅट मधून दुसरा षटकार. संघाची धावसंख्या पोहोचली गेली 30 या आकड्यावरती. अजून जर बघितलं तर जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 13 धावेची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. अजून जर जिंकण्यासाठी जर बघितलं तर फक्त आणि फक्त 13 धावीची गरज मैदानाच्या आतमध्ये. इथे सुद्धा पंचांचा इशारा आला. नो चेंडू. येणारा चेंडू मात्र फ्रीड असेल मयुरेश साठी. संघाची धावसंख्या पोहोचली गेली 31 या आकड्यावरती. अजून जिंकण्यासाठी बघितले तर 12 धावेची गरज. इथे सुद्धा मोठा फटका येतो बघायला मिळतो. एक धाव मिळते. दुसरी धावेचा प्रयत्न होणार का? रेस लागली गेली मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय तिथे सुद्धा खराब क्षेत्राचे बघायला मिळतंय. तिथे सुद्धा धावा मिळतील. 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 33 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू. तिथे सुद्धा मोठा फटका येतो. इथे झेल होणार का? झेल काळी क्षेत्ररक्षण. झेल टिपणार का? झेल टिपल्या गेलाय. खेळ संपलाय मात्र मयुरेशचा. इथे मात्र झेल टिपल्या गेला या नारायण धनवडेच्या माध्यमातून. मयुरेश नावाचा वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला थांबताना बघायला मिळतंय. येणारे उर्वरित 6 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल कसबी शूटर संघाला. तर कुणावरती विश्वास दाखवणारा रामबा कुंभारकोण संघ तर प्रशांत धनावडेवरती एक विश्वास दाखवलाय. येणारे 6 चेंडू आणि 10 धावेची गरज. जवळ मैदानाच्या आतमध्ये. इथे सुद्धा पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. स्क्वेअर चेंडू एका धावीने संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू असेल प्रशांतचा. इथे सुद्धा कसा स्टेअर केला गेला ऑफ साइडला. एक धाव मिळते. दुसरे धावेचा प्रयत्न होणार का? रेस लागली गेली. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? इथे सुद्धा काय घडतंय? सुजलला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. धाव चित्त मात्र बाद होतोय सुजल. एक आलेली मोठी मात्र संधी सोडणार का कसबी शूटर संघ? आता जर विचार केला गेला तर येणारे उर्वरित 5 चेंडू आणि 8 धावेची गरज असेल. ऋषी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋषी रामबाग संघाच्या माध्यमातून चांगले व्यूअर रचना आखली आपल्याला बघायला मिळते. चांगलंच क्षेत्ररक्षण आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला बघायला मिळतोय. सुमित सपकाला सुद्धा माहिती. येणारे उर्वरित 5 चेंडू आणि 8 धावेची गरज असताना कुठेतरी सामना आपल्या संघाच्या माध्यमातून येणारे 5 चेंडू आणि 8 धावेची गरज. पुढचा चेंडू प्रशांत. इथे सुद्धा चांगला पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू. एक अवंतर धाव मिळते. एक अवंतर धावेनं संघाची धावसंख्या पोहोचली गेली 36 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि 7 धावेची गरज. येणारे 5 चेंडू आणि
7 धावेची गरज. इथे सुद्धा हलकासा स्टर केला गेला मात्र एक धाव मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या जर बघितली तर 37 या आकड्यावरती लागली गेली. अजून जर विचार केला गेला तर 4 चेंडू आणि 6 धावेची गरज असेल कसबी सुतार संघाला. ऋषीला काहीतरी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल सामना जिंकायचा असेल तर. इथे सुद्धा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये तर ऋषीला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. रनिंग द बिटी मात्र धावेची तर बाद होतोय ऋषी. कसबी सुद्धा संघाला मात्र कुठेतरी मोठे फटक्याची आतिषबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू असेल यॉर्कर पद्धतीचा चेंडू. तिथे चांगला समाचार घेतला गेलाय. एक धाव इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. इथे सुद्धा 2 धावा मात्र कंप्लीट बघायला मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 39 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 4 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये कसबी शिवतर संघाला. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. दोन चेंडू आणि 4 धावेची गरज असेल कसबी शिवतर संघाला. गोलंदाजी मार्कवरती असेल प्रशांत धनावडे. इथे सुद्धा हलकासा स्टर केला गेला. एक धाव मिळते. दुसरे धावेचा प्रयत्न होणार का. रेस लागली गेली मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय इथे सुद्धा काय घडणार. तिथे सुद्धा चांगलंसं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. तिथे सुद्धा नितीनला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. इथे सुद्धा धावची तर मात्र बाद होतोय या नितीन. आता जर बघितलं तर एक चेंडू आणि कंपल्सरी 3 धावेची गरज असेल कसबी शिवतर संघाला. बघूया शेवटच्या क्षणात शेवटच्या बॉल पर्यंत मात्र सामना आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू. एक चेंडू आणि 3 धावेची गरज. इथे सुद्धा वरण रामबा कुंभारकडून संघ विजय होतोय आणि कसबी शिवतर संघ मात्र पराभव होतोय. विजय झाली देखील संघाचं अभिनंदन आणि पराभव झाली देखील संघाचं अभिनंदन.